रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले
हरी घेईन मी जन्म यादसाठी घेईन मी जन्म यादसाठी देवा जन्म यादसाठी घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया नाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गाली लोटांगण महाद्वारी गाली लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंदे निर्भर असो भलते ठाई आनंदे निर्भर असो भलते ठाई सुख दुःखा नाही चाड आम्हा सुख दुःखा नाही चाड आम्हा आणि कसा यास न करीन धरी आस आणि कसाया न करीन धरी आस यास न करीन धरी आस आणि कसायास न करीन धरी आस होईना उदास सर्व भावी होईना उदास सर्व भावे होईना उदास सर्व भावे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन गाली लोटांगण महाद्वारी गालो लोटांगण महाद्वारी गालो लोटांगण महाद्वारी मोक्ष माघरी कमरिये दासे मोक्ष माघरी कामारी दासे माघरी कमरिये मोक्ष माघरी कामारी दासे सांगू ऐसी तुका म्हणे होय सांगू ऐसे तुका म्हणे होय सांगू ऐसे तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम महाद्वारी गरुडांगण महाद्वारी हो पार कुमारी हो पार कुमारी कुमारी हो पार कुमारी हो पार कुमारी घेन मी जन्म याजसाठी देवा 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 घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझे चरण सेवा साधावया नाम कीर्तन
संतांचे पूजन येईन मी जन्म याजसाठी देवा येईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन तुझी चरण सेवा साधावया तुझे चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन काले लोटांगण महाद्वारी
घेईन मी जन्म याजसाठी देवा, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी. अनेक सायास न करी, न धरियास होईन उदास सर्व भावे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी. मोक्षा माघारी कामारी दासी, होय सांगू ऐसी तुका म्हणे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदागम, जगन निहत पानी मंडनम मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रं, सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि, विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं. कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रं, खलानिशवादापनोदार दक्षं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची. शुक्लां ब्रह्म विचारसार परमामाद्यां जगद्व्यापिनीं, वीणा पुस्तकधारिणीं अभयदां जाड्यन्धकारापहां. हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां, वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम. कहो तुझे भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम. भक्ति भक्त भगवंत गुरु, चतुर नाम वपुएक. इनके पग वंदन करो, नासत विघ्न अनेक. प्रथम ही गुरु को शीश मानो, हरि चरणों में ध्यान लगाओ. मंगल भवन मंगलहारी, द्रव दशरथ अजिर बिहारी. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करहु गुरुदेव की नाई. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम. राम सिया राम, सिया राम, जय जय राम.
तुझी चरण सेवा साधावया, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी. प्रस्तुत अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबराय तुकोबराय सद्गुरु जोग महाराज आदी करून सकळ संत मंदिआळी तथा तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याकरता म्हणून दाखवलेला अभंग महान भगवत भक्त देहुनिवासी जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे नवे नवे या वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणारे तुकोबाराय यांचा हा 5 चरणाचा प्रतिज्ञा घेणारा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज प्रतिज्ञा घेत आहेत कशाची, तर जन्म घेण्याची. भगवान परमात्मा समोर उभं राहून देवाला म्हणतायत, देवा देवा मी पुन्हा येईन, अर्थात मी पुन्हा जन्माला येईन, घेईन मी जन्म. कशासाठी? याजसाठी देवा. याजसाठी म्हणजे कशासाठी? तुझी चरण सेवा साधावया, तुमच्या चरणाची सेवा करण्याकरता मी जन्माला येणार आहे. बरं महाराज, फक्त चरणाची सेवा करण्याकरताच पुन्हा जन्माला येत आहे का? म्हटले नाही, त्यासोबत मला आणखीन काही सेवा करायची. कोणती कोणती सेवा दुसऱ्या चरणात सांगतात? हरिनाम कीर्तन, देवाचं गुणगान गायचंय, नामचिंतन करायचंय, संतांचं पूजन करायचंय, आणि महाद्वारात गेल्यानंतर हा लोटांगण घालायचे. ही 3 प्रकारची सेवा मला करायची. महाराज का, कशासाठी एवढा अट्टहास? तुकाराम महाराज म्हटले, आनंदासाठी. या सेवेमुळे आम्ही नेहमी आनंदामध्ये राहू. जो आनंद तुम्ही संसारामध्ये शोधतायत तो आनंद खऱ्या अर्थाने या परमार्थात आहे. आणि तो परमार्थ केल्यामुळे, नामचिंतन केल्यामुळे, संतांची सेवा केल्यामुळे, देवाच्या चरणाची सेवा केल्यामुळे आम्ही आनंदामध्ये राहू. कारण आनंदे शब्द आहे. आनंदे म्हणजे विभक्तीमध्ये सप्तमी नाही का? आनंदे आतमध्ये ठाई, आनंदामध्ये, आनंदे, निर्भर, निर्भयतेने जीवन जगू. भय कसलंय? सगळ्यात मोठं भय काळाचं आहे. काळाचं भय राहणार नाही. निर्भर असो बोले ते ठाई, मग कुठल्याही ठिकाणी असू द्या. डोंगरात असलो तरी आनंदात, गावात असलो तरी आनंदात, मान मिळाला तरी आनंद, अपमान झाला तरी आनंदामध्ये आम्ही राहू. मग काहू महाराज, या प्रपंचामध्ये तुम्ही पुन्हा यायचं म्हणतायत, मग या प्रपंचासाठी काही? तुकाराम महाराज म्हटले, अजिबात नाही. अनेक सायास, अनेक म्हणजे या भौतिक गोष्टीसाठी मी सायास करणार नाही. न धरी आस नाही का, न करी न धरी आस, होईन उदास सर्व भावे, सर्व भावाने उदास होऊन फक्त आणि फक्त सेवा करण्याकरता मी पुन्हा जन्माला येणार आहे. एकाने प्रश्न केला, महाराज मोक्षाबद्दल तुमचा काय विचार आहे? तुकाराम महाराज हसले म्हटले, अरे मोक्ष जर मला पाहिजे राहिला असता तर मी घेईन मी जन्म म्हटलंच नसतो. कारण मोक्ष म्हणजे काय? अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, जन्म आणि मरण रहित मोक्ष आम्हाला नको. मोक्षाची आम्हाला अपेक्षा नाही. नवे तुकाराम महाराज म्हणतात, मोक्ष दुर्लभ तुमच्यासाठी, दुर्लभ असणारा मोक्ष माझ्या घरी सालदार म्हणून कामाला आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी दासी, होय सांगोयसी तुका म्हणे, हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घाली लोटांगण महाद्वारी. विठाला 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 विठाला. 5 चरणाचा भाव माझ्या अल्पमतीप्रमाणे मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. आता मी तुमचं बांधिलकी नाही, पूर्ण 5 चरण सुटायलाच पाहिजे असं नाही. 5 चरणाचा भाव सरळ सरळ अर्थ मी तुमच्या पुढे मांडलेला आहे. कारण तुम्ही इकडे या भागात मला माहिती आहे 2 गोष्टीचे चांगले पक्के आहेत, नियमाचे, वेळेचे. बरं का, वेळेवर तुम्हाला सगळ्या काही गोष्टी आवडतात. मग रस्ता कसाही असू द्या, पण वेळेवर आलं पाहिजे. रस्त्याच्या बाबतीत नाही, पण वेळेच्या बाबतीत. मला तर याच्या पुढे जर कीर्तन जर इकडे आलो ना, मी या भागात मी JCBच घेऊन येईल. म्हणजे ते टेकत तरी असं जास्तच खड्डं असलं तर JCB शिवाय पर्याय नाही. नाही तर मग माझ्या गाडीला तर ते बसून आणेल. ते असे खालटेकात का ते वर उचलाय गाडी अशी रोबोट सारखी. अभंगाच्या 5 चरणाचा भाव मांडलेला आहे. काहीसं चिंतन मांडणे अगोदर अगदी अल्पसा परिहार द्यायचा तो असा, सालाबादाप्रमाणे भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, श्री गुरु मोठे बाबा श्री गुरु नत्तुसिंग बाबा तथा वैकुंठवासी गुरुवर्य मुरलीधर काका रेलकर, वैकुंठवासी श्री गुरु श्रीपती दादा महाराज टेंभेकर, या सर्व संतांच्या असीम अशा कृपा आशीर्वादाने
ग्रामस्थांच्या बहुमूल अशा सहकार्याने भजनी मंडळींच्या अथक प्रयत्नाने गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये चालत असलेला हा दिव्य आणि भव्य असा अखंड नाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा कथेचे प्रवक्ते पूजनीय आदरणीय एक विद्वत रत्न आपल्या या खानदेश भागातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय आमचे बबनजी महाराज महाले पिंपळे सिम त्यांच्याच गावावरून आलो का मी तर पावत बरा होता रस्ता बाबा या ठिकाणी प्रत्यक्षात अर्थात त्यांना इथं बसायची गरज नाही कारण 2 टिपणं आले तर लोक इथं बसत नाही समोर पण एवढं ज्ञान असून सुद्धा बाबा या ठिकाणी माझ्या समोर माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनात येऊन बसलेत बाबांच्या चरणी नतमस्तक होतो त्याचप्रमाणे त्यांच्या शेजारी माझ्यासोबत आलेले आपल्याच भागातील एक वैभव पूजनीय भूदेव भागवताचार्य युवा कीर्तनकार आमचे जगदीश महाराज कुलकर्णी खास रस्ता दाखवण्याकरता आले बरं का हाच तो रस्ता याच्याच वरून आपल्याला जायचंय ते म्हणजे यांनी पाठवलं की तुम्ही बेमकायदा अशात म्हणे बेमकाय समजस ना बेमकायदा हां घाबरी अशात म्हणजे यांना धाक होता हाकार रस्ता पाहून गाडी युटर्न मारून गेली म्हणून त्यांनी मुराळी पाठवून दिला धीर देत चला बाबा थोडं राहिलं थोडं करता करता इथपर्यंत त्यांनी आणलं त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो ज्यांच्या भरोशावर आळंदीमध्ये मी फुल दादागिरी करायचो बरं का माझी तब्येत अशी होती अजून मी तशी नाही एवढी पण ज्यांच्या भरोशावर मी कोणाशीही भांडण करायचो असे माझे परम मित्र लाडके मित्र पांडुरंगजी महाराज मृदंग सम्राट या ठिकाणी आहेत त्याचप्रमाणे गायन कोकिळा परमस्नेही परम आदरणीय म्हणजे जेव्हापासून आम्ही एकमेकाला पाहिले तर असं झालं हे कीर्तन कधी होतं आणि कधी आम्ही मन मोकळे बोलतो जसं एखाद्या सासूरवासिनी जेव्हा माहेरी येतात बरं का दोघं मैत्रिणी एकमेकाला पाहतात आता घरी जायचंय सगळं घरच्यांना भेटायचं पण त्या मैत्रिणीच्या मनामध्ये असतं माझी मैत्रीण कधी मला भेटते आणि कधी मी मन मोकळं करते तशी आमची अवस्था झाली आमचे अनिल महाराज या ठिकाणी आहेत गायनाचार्य त्याच तोलामोलाचे आपल्या परिसराचं वैभव आदरणीय आमचे विश्वनाथ महाराज या ठिकाणी आहेत आपल्याच गावातील गोपालजी महाराज आहेत गोपाल महाराज त्यावेळेस आठवतात तुम्ही सर्वच भजनी मंडळ आपल्या गावातलेच आहेत सर्व गावातले एक आदर्श भजनी मंडळ ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळ त्याचप्रमाणे सुंदर असा साऊंड सिस्टीम आमचे रामरतनजी शिवशक्ती साऊंड सर्व्हिस माझ्या समोर बसलेले माता भगिनी पुरुष मंडळी ज्यांच्याकडे आज संत भोजन होतं ते आपल्या गावातील श्रीमान श्री हरिभक्तपरायण राजेंद्र लोटू कोळी यांच्याकडून सकाळचे अन्नदान होतं सायंकाळचा प्रसाद अन्नदान ज्यांनी दिलं ते आपल्या गावातील श्रीमान श्री रिटेप भांडवल दत्तू दामू पाटील नाही का यांच्याकडे होतं आणि आज दुग्ध शर्करा योग असा होता की त्यांच्याकडे मला वाटतं त्यांच्या नातीचा का नातीचाच ना वाढदिवस होता हां वाढदिवस होता की तो पहिलाच होता ना दादा पहिलाच होता म्हणून असं एक प्रमाण आहे बघा बार बार दिन ये आए बार बार दिल ये गाए तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू हैप्पी बर्थडे टू यू हे प्रमाण नाही हे गाणं आहे पण त्या लेकराला संत भोजन दिलं त्याला सगळे मिळून आपण आशीर्वाद देऊ त्याला नाही तिला त्याचप्रमाणे मुख्य यजमान आजच्या कीर्तनाचे यजमान आजच्या आपल्या या ज्यांनी कीर्तन सेवा घेतली ते श्रीमान श्री हरिभक्तपरायण उत्तम पौलाद पाटील सर्व दात्यांचं एक वेळा टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा अशीच त्यांच्या हातून उत्तरोत्तर सेवा घडावी असे भगवत चरणी प्रार्थना करतो आणि आता चोपदार राहिले होते बरं का चोपदार आहेत आमचे विनेकरी बाबा आहेत हां 2 जण राहिले होते माझ्या लक्षात होतं बाबा आपले महाराजांचे हां
आजोबा, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. आता कोण नाही राहील ना, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन विशेष आमच्या बहिणींसाठी बरं का. कोणत्या बहिणी? साध्या बहिणीने सर्वच लाडक्या बहिणींच्या चरणी, कारण आता साध्या सुध्याने मुख्यमंत्र्यांच्या बहिणी म्हणून विशेष तुमचं नाव घ्यावं लागतं. तुमच्याही चरणी नतमस्तक होतो आणि उरलेल्या वेळात चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो. विठाल हो, अभंग तुम्ही अनेक वेळा ऐकलाय. अभंग काही नवीन नाही, याच्यावर भरपूर तुम्ही कीर्तन ऐकले असतील. विशेषतः जुन्या कीर्तनकारांमध्ये एक प्रसिद्ध कीर्तनकार की जे असा अभंग सोडवायचे, वैकुंठवासी नामदेव महाराज पठाडे. सुंदर अशी कोटी मांडून तो अभंग सगळ्यांच्या गळी उतरवायचे. अभंग अतिपरिचयाचा आहे. अभंग अनेक वेळा तुम्ही ऐकलेला आहे, शब्दशः अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे. पण सोडवण्याची भिन्न भिन्न पद्धत असते. कोणी कशा पद्धतीने सोडवतो, कोणी कशा पद्धतीने सोडतो. जो तो आपापल्या बुद्धिमत्तेनुसार तो अभंग सोडत असतो. मी माझ्या अल्पमतीप्रमाणे सोडवण्याचा प्रयत्न करतोय. पहा, लक्ष द्या. तुम्ही जेवढा प्रतिसाद दिला तेवढा मलाही प्रतिसाद मिळेल, मलाही बोलता येईल. तुमच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. तुम्ही जर आ केलं तर मग माझा प्रतिसाद थोडासा कमी होईल. म्हणून ऐका, असे चेहरे आहेत ना, असे 10:30 पर्यंत राहू द्या. म्हणजे कीर्तन कसं होईल हे तुमच्या लक्षात येणार नाही. मी या ठिकाणी येऊन गेलोय का 43 का 44 वर्षापूर्वी? हा, कधी आलोय मी? कोणता महोत्सव होता तो? तेव्हा खूप गर्दी होती हो, इथं जागा नव्हती बसायला. भरपूर गर्दी होती. का 50वा सुवर्ण महोत्सवाला आलो होतो का? देवाचा वाढदिवस. हा, मोठं नियोजन केलं. म्हणजे असंच होतं, मंडप बिंडप सगळं तसं जशाच्या तसं आहे. फक्त लोक थोडेसे कमी वाटतायत. 2च वर्ष झाले का असं? बरंच ध्यान नव्हे मग तुम्हाला. नाही, अभंग बदलेली. ऐका, तुकाराम महाराज या ठिकाणी जन्म घेण्याची प्रतिज्ञा घेत आहेत. मी प्रास्ताविक करत असताना बोललो, जन्म घेण्याची प्रतिज्ञा तुकोबराय घेत आहेत. प्रतिज्ञा घेणारे संत महात्मे आहेत. प्रतिज्ञा तुम्ही आम्ही घेतो, प्रतिज्ञा आपणही घेतो. प्रतिज्ञा आपण घेतो अर्थात व्यवहारामध्ये पा, घरामध्ये काही भांड्याला भांडं लागलं, रागारागाने आपण म्हणतो, जा मी आता तुमचं तोंड पाहणार नाही, चाललो मी घर सोडून, येणार नाही मी या घराकडे. ही सुद्धा एक प्रतिज्ञा आहे बरं का. तो प्रतिज्ञा घेतो, मी घराकडे येणार नाही, तोंड पाहणार नाही, अशी तो सकाळी प्रतिज्ञा घेतो. संध्याकाळी मात्र खिचडी खायला घरीच येतो. त्या प्रतिज्ञेला काय अर्थ नाही. हे लहान लहान लेकरं आहेत, शाळेमध्ये प्रतिज्ञा घेतली जाते. घेतात ना बाळा? शाळेत जातो कितवीत? 7वी मध्ये. शाळेमध्ये प्रतिज्ञा घेण्यासाठी हात पुढे करण्यासाठी सांगतात. हात पुढे करा, प्रतिज्ञेसाठी हात पुढे करा म्हटल्यानंतर सगळे हात पुढे करतायत. आणि एक साथ प्रतिज्ञा सुरू कर म्हटल्यानंतर पोरं प्रतिज्ञा घेतात एका स्वरामध्ये, नाही का? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. जे शाळेमध्ये असताना सारे माझे बांधव आहेत म्हणतायत, पण तेच मोठे झाले की बांधावरनं बांधल्याशिवाय राहत. मग तो बांधव कुठं जातो? बांध कोरताना तो बांधव कुठं जातो? म्हणून त्याही प्रतिज्ञेला आपल्याला फारसंही करता येणार नाही. प्रतिज्ञेचे भिन्न भिन्न प्रकार सांगता येतील. मी 3 प्रतिज्ञा तुमच्या पुढे मांडतोय आणि अभंगात प्रवेश करतो. एक वर्ग आहे तो या देशासाठी प्रतिज्ञा घेतो, दुसरा वर्ग आहे धर्मासाठी प्रतिज्ञा घेतोय, आणि तिसरा वर्ग आहे तो देवासाठी प्रतिज्ञा घेणार आहे, जो आपल्याला पाहायचा आहे. पहिला वर्ग मी तुमच्या पुढे मांडलेला आहे, देशासाठी प्रतिज्ञा घेणारा वर्ग. देशासाठी कोणी प्रतिज्ञा घेतली? तर देशासाठी अनेकांनी प्रतिज्ञा घेतली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंह गर्जना करणारे कोण? बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक. त्यांनीच प्रतिज्ञा घेतली असं नाही. असे कितीतरी क्रांतिकारी या भारत भूमीमध्ये झालेत की ज्यांनी या भारत देशासाठी, नभे या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न केले. घरादारावर तिळांजुळी दिली, घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. आपण पारतंत्र्यात जीवन जगतोय, कारण सोपं नव्हतं ना. 1-2 वर्ष नाही हो, किती वर्ष होतो आपण गुलामगिरीमध्ये? किती वर्ष होतो बाळा?
आता तो इतिहास तुम्हाला शिकवला जात नाही, पण ह्या लोकांना माहिती आहे तो इतिहास. ह्या लोकांना माहिती आहे किती वर्ष होतो आपण गुलामगिरीमध्ये. 150 वर्ष. 150 वर्षापर्यंत आपण आपल्या देशात, आपल्याच मातीत, आपल्या घरात आपण गुलाम म्हणून राहिलोत. गुलाम. हा, 150 वर्ष ज्या अर्थी आपण गुलाम म्हणून राहिलोय त्या अर्थी विचार करण्यासारखी गोष्ट. लोक कसे असतील नाही का. त्यावेळेस सुद्धा जाती जातीत, पंथा पंथात, समाजा समाजात कदाचित आपण विखुरले गेलो असणार. आणि त्याचाच फायदा म्हणून परदेशातले लोकांनी घेतला असेल. ते इथं येऊन व्यापारी म्हणून झाले, व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले. हा, राज्य करायला लागले महाराज. अहो 5-10 वर्ष केलं असतं ठीक आहे, समजू शकतो आम्ही, पण 150 वर्षापर्यंत किती पिढ्या गेल्या असतील गुलामगिरीत. काही काही जन्माला गुलाम म्हणून आले आणि गुलाम म्हणूनच मेले. पण अशाही या भारतभूमीमध्ये बरं का, त्याही काळामध्ये असे काही शूरवीर जन्माला आले की ज्यांनी विचार केला, गड्या आपण गुलामगिरीत जीवन जगतोय, ही गुलामगिरी कुठपर्यंत सोसायची. आपल्याच देशात, आपल्याच घरात आपण गुलाम म्हणून कुठपर्यंत राहायचं. काहीतरी केलं पाहिजे. रक्त सळसळलं त्यांच्या अंगात. काहीतरी केलं पाहिजे म्हणून ते बाहेर पडले. बाहेर पडून त्यांनी प्रतिज्ञा घेतली, जोपर्यंत या देशाला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. हा, शरीरामधला बरं का शेवटच्या श्वासापर्यंत या देशाची सेवा करायची आणि रात्रंदिवस प्रयत्न करायचे देशाला स्वातंत्र्य कसं मिळवायचं. असे कितीतरी शूरवीर या भारतभूमीमध्ये जन्माला आले. काहींचा तर इतिहासही आपल्याला माहिती नाही. 2-3 लोकांचे आपल्याला इतिहास माहिती आहे. नेहमी आपण म्हणत असतो फासावर हसत हसत गेले म्हटलं तर 3 लोकांचं नाव आपल्या डोंगरासमोर येतं. कोण हसत हसत फासावर गेले बोलत जाणार? कोण? शहीद भगतसिंग, शहीद सुखदेव, शहीद राजगुरू. हे तरुण होते त्या काळचे तरुण. त्यांनी विचार केला, तारुण्यामध्ये फासावर गेले महाराज, म्हातारपणी नाही. देशासाठी त्यांनी प्रतिज्ञा घेतली. ज्या ज्या वेळेस आपण विभागले गेलोय त्या त्यावेळेस गुलामगिरीकडे आपली वाटचाल होत चाललेली. म्हणून लक्ष असू द्या. बऱ्याचशा काही गोष्टी असतात त्या सांगाव्या लागत नाही. समजदार को इशारा काफी. फार महत्वाच्या असतात. काही लोक हात झटकतात, यांना तेवढंच काम आहे नाही. काश्मीर आठवा, इतिहास आठवा. इतिहास नवीन वाचा, विसरला असणार तर इतिहास वाचून ठेवा. इतिहास जर वाचला तर निश्चित तुमच्या लक्षात येईल, निश्चित तुमच्या डोक्यात प्रकाश पडेल. या देशासाठी किती हाल अपेष्टा, किती कष्ट घेतलेले आहेत. आपण 2 दिवस त्यांची आठवण काढतो आणि विसरून जातो. 2 दिवस कोणते? होळीच्या दिवशी आणि पोळ्याच्या दिवशी. अरे बाळा मग. आणि बरं झालं तू एक तरी आहे बाई तर माझ्यासमोर कोणतरी. इथला जंतू काय नाव आहे तुझं? दर्शन. वा, दर्शन नाव मला फार आवडतंय. आणि माझा पुतण्या जो दर्शन आहे तो फारच सेवेकरी येतो माझा. म्हणून माझ्या तोंडात दर्शन नाव पाठच झाले. झोपेत सुद्धा दर्शन, आणि दर्शनच भेटला मला. वा, देवानेच दर्शन दिलं. दर्शन कोणता दिवस सांगितला तू? 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी गीत लावलं जातं प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक शाळेमध्ये. कोणतं? 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के. करो कुर्बानी ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. 2 दिवस. आता हे गीत तू ऐकलंय का? नाही ऐकलं हे गीत. कारण त्यांच्या ही आपल्या काळातली देशभक्तीची गाणी होती. त्यांच्या काळातलं जर म्हटलं होतं मी तेव्हा, पण आपण म्हटलं होतं. नको म्हणून मला माहिती, त्यामुळे त्या यायच्यात नाही. ते जर म्हटलं बाबा तर दर्शन बी म्हणू लागेल मला. कारण देशभक्ती सुद्धा काळानुसार बदलत चाललेली. त्यांच्या काळातलं गीत आहे. तलवारों पे सलवार दिए
अंगारों में जिस्म जलाया है तब जाके कहीं हमने सर पे ये केसरी रंगा केसरी जेवण करले हे ऐकलं ना तू? हा हे ऐकलंय. तुझ्यासाठी म्हणावं लागलं ते. तुझ्यासाठीच ते म्हणावं लागलं. विठाला हो नुसतं गाणे म्हणणं ना ऐकणं याला देशभक्ती म्हणता येणार नाही. काहीतरी करणं आणि सगळ्यात मोठं काय करणं हे आता तुमच्या हातात आहे, तुमच्या बोटात आहे. म्हणून लक्ष असू द्या बरं का. हा देशासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली. प्राणाची आहुती देऊन स्वतः बलिदान देऊन हा देश स्वतंत्र केला. या देशासाठी त्यांनी प्रतिज्ञा घेतली. दुसरा वर्ग आहे धर्मासाठी प्रतिज्ञा घेणारा. धर्मासाठी कोणी प्रतिज्ञा घेतली? धर्म शब्द आला की एकच नरवीर आपल्या डोळ्यासमोर येतो. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज नाही का, महाराणा प्रताप हे शूरवीर या भारत भूमीमध्ये जन्माला आले. विशेषतः हे दोन रत्न आपल्या महाराष्ट्राला लाभले की ज्यांनी धर्म सोडला नाही. महाराज हाल अपेष्टा केली. किती वर्णन ऐकलं की अंगावर काटे येत आहेत. उकळतं पाणी टाकण्यात आलं. किती उकळतं पाणी? त्या पाण्यात जर बटाटा टाकला तर आपोआप त्याच्या वरची साल निघून जाईल. एवढं उकळतं पाणी अंगावर टाकण्यात आलं, बटाट्याची साल निघून जाते. माणसाच्या शरीराची सुद्धा साल त्याचप्रमाणे निघून गेली. अर्थात छत्रपती संभाजी महाराजांची साल. डोळे काढण्यात आले, कानात शिस ओतण्यात आलं, तरी सुद्धा धर्म बदलला नाही. धर्मावर निष्ठा होती. धर्मावर निष्ठा होती. नवे नवे भगवान परमात्म्याने लिहून ठेवले. कदाचित ते भगवान परमात्म्याचं वाक्य पूर्ण करण्याकरता हे शूरवीर जन्माला आले असतील. देवाने म्हटले ना कोणतं, ज्या ज्या वेळेस धर्मावर हानी होईल, धर्माची ग्लानी होईल, त्या त्यावेळेस मी येईल. मी येईल म्हणजे कोणता श्लोक येतो? सगळ्यांचा पाठ आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. जटाकटाह संभ्रम भ्रमणनिलिम्ब. काय समजलं? यदा यदा ही धर्मस्य, ज्या ज्या वेळेस धर्माची ग्लानी होईल त्या त्यावेळेस मी जन्माला येईल. भगवान परमात्म्याच्या रूपाने कदाचित हे नरवीर जन्माला आले महाराष्ट्रामध्ये. छत्रपती शिवरायांचा इतिहास आहे. मावळ्यांना सोबत घेतलं. मावळ्यांना म्हणजे फक्त मराठे नाही, 18 पगड जातीतले मावळे होते. सगळ्या जातीतल्या मावळ्यांना एकत्र केलं. रायरेश्वराच्या मंदिरात गेले आणि रायरेश्वराच्या मंदिरात त्यांनी प्रतिज्ञा घेतली हिंद विश्वराज्य स्थापनेची. प्रतिज्ञा हा इतिहास आहे. प्रतिज्ञा घेतली आणि म्हणून आज आपण या ठिकाणी गुण्या गोविंदाने राहतोय, कथा कीर्तन करतोय. आणि म्हणून म्हणावं असं वाटतंय, नवे नवे म्हणतायत मुलं शाळेत, भीती नामा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा आसमानीच्या सुलतानीला जबाब देती जीवा. सह्याद्रीचा सिंह गरजतो, सिंह गरजतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंतला. महाराष्ट्र माझा जय जय
भद्रा गोदावरी ओ एकपणाचे भरत पाणी मातीच्या गागरी हे मातडीच्या तटाला असं वा तिकडचं कोणतं गाव आहे ते खराब रस्ता पुणगाव पर्यंत आवाज गेला पाहिजे पुंडगाव पुणगाव पुणगाव जाऊ द्या रे जे होती कोणतं गाव आहे ना आता हे मितावलीच आहे ना मग या नितावली म्हणत नितावली बी आहे का हा यांचंही बरोबर आहे का इतके गाव आहेत गावच सरत नव्हते हो धर्मासाठी प्रतिज्ञा घेणारा वर्ग दोन मी तुमच्यापुढे मांडली देशासाठी धर्मासाठी आता तिसरा वर्ग कोणता म्हटलं होतं मी हा देवासाठी वारे दर्शन कोणी नाही ऐकलं तरी चालेल तू आता माझ्याकडे लक्ष दे देवासाठी प्रतिज्ञा घेणारा वर्ग कोणता हो महाराज तर देवासाठी प्रतिज्ञा घेणारा वर्ग प्रामुख्याने संतांचा आहे संत महात्मे प्रतिज्ञा सुद्धा देवासंबंधानेच घेत आहेत कशावरून काही पुरावा आहे ना ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी पहा ज्ञानेश्वरीमध्ये उदाहरणासाठी 9व्या अध्यायाची पहिलीच ओवी तरी अवधान ऐकले तिचे मग सर्व सुखासी पात्र होईचे हे प्रतिज्ञे उत्तर माझे उघड ऐका प्रतिज्ञेची ओवी ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखची वरी हो देई या जगा प्रतिज्ञाची ओवी आणखीन सांगू अवघाची संसार सुखाचा करीना अवघाची संसार सुखाचा करीना सुखाचा
चाल एवढी गोड आहे ना, असं वाटतं पडल्या पडल्या डोळा लायल्या. गोड चालली नाही का? प्रतिज्ञेचा अभंग या अभंगात ज्ञानोबराय प्रतिज्ञा घेतात. अवघाची संसार सुखाचा करीन. संत महात्मे देवा संबंधाने प्रतिज्ञा घेत आहेत. म्हणजे तुकोबराय सुद्धा देवा संबंधानेच प्रतिज्ञा घेत आहेत. ज्यावेळेस तुकोबराय पंढरपूरला गेले, देवासमोर उभे राहिले आणि देवाला सांगू लागले, देवा देवा या जन्मात आम्ही भक्ती करतोय, या जन्मात आम्ही भक्ती करतोय देवा, पण आमची तृप्ती काही होत नाही. आमच्या तृप्तीलाच भूक लागलेली आहे. तृप्ती भुकेली काय करू माय, आमच्या तृप्तीला भूक लागलेली आहे. या जन्मात आम्ही हा भक्तीचा आनंद घेतोय. इथं हरिपाठाचा आनंद येतो का? घेतात का? तुमच्यात इथं काय हरिपाठाचा आनंद आहे महाराज. सगळेजण जर आले ना एकत्र, हा तरुण मंडळी जर नाचायला आले तर आमचे महाराज लोक वा वा वा. आता ही चाल म्हटल्यानंतर आम्ही ते आमच्या बालपणात गेलो होतो, रिवर्स गेलो होतो आम्ही. किती आनंद घ्यायचो त्या हरिपाठात. पार पोटाला म्हणजे त्रास व्हायचा, पोट दुखायचं तोपर्यंत आम्ही नाचायचो. धुळीमध्ये काय ते काय उलट्या करत तो नाचायचो. हा भक्तीचा एक आनंद आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये इथून गेले असतील, मला वाटतं इथले कोणीतरी होते पंढरपूरच्या वारीमध्ये. आमचे नानांचे मित्र, साहेबराव नानांचे मित्र, तुम्ही होते का? वा रे वा, नाना फार आठवण काढतात तुमची. पंढरपूरच्या वारीमध्ये कसा आनंद आहे माऊली, काय आनंद आहे. तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे, म्हातारे म्हातारे माणसं नाचतायत, आनंद घेतायत. तो आनंद प्रत्यक्षात तुकोबराय म्हणतात, देवा हा भक्तीचा आनंद काही आगळा आणि वेगळा आहे. भगवान परमात्मा म्हणे, तुकोबराय तुम्हाला काय म्हणायचं ते पटकन म्हणा, जास्त पल्ला लांबाडू नका. म्हटले देवा या जन्मात हा भक्तीचा आनंद आम्ही घेतोय, पण देवा खरं सांगू आमचं पोट काही भरत नाहीये. तुका म्हणे पोट धालेची न धाये, खादलेची खाये आवडीने. किती वेळा सेवन केलं तरी पुन्हा पुन्हा खावंसं वाटतंय. ज्याप्रमाणे त्याप्रमाणे हा भक्तीचा आनंद आहे, तो पुन्हा पुन्हा सेवन करावासा वाटतोय. म्हणून देवा देवा मी आज तुमच्या समोर प्रतिज्ञा घेतो की मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. पहिल्या चरणात सांगतात, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, 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 घेईन
घेईन आम्ही जन्म याजसाठी देवा. जन्म घेण्याचं तुकाराम महाराज म्हणतायत. आता पुन्हा या पहिल्याच चरणावर एक शंका असेल, का हो महाराज, जन्म घेण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे का? जर तुम्ही म्हणतायत या जन्मात आमची तृप्ती होत नाही म्हणून पुन्हा आम्हाला जन्म घ्यायचा आहे, तसं मग काही लोक म्हणतील ना, महाराज या जन्मात आम्हाला काही परमार्थ करता आला नाही, हा जन्म सगळा आमचा असाच वाया गेला, काही हरकत नाही. तेही मग ओट्यावर उभं राहून म्हणतील या जन्मात जमलं नाही ना देवा, आम्ही पुढच्या जन्मी परमार्थ करू, असं आम्ही म्हटलं चालेल का? ते स्वातंत्र्य आहे का? तर नाही. प्रारब्धाचे 3 प्रकार सांगितलेत: स्वेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. देवाच्या ठिकाणी परेच्छा प्रारब्ध. परेच्छा प्रारब्ध म्हणजे दुसऱ्याच्या इच्छेवर ज्याला यावं लागतं, आणि याला रूपाबळी भक्तांकरता जो येतो, ज्याला आणावं लागतं, त्याला परेच्छा प्रारब्ध म्हणतायत. तुमचा आमचा अनिच्छा प्रारब्ध आहे. आपली इच्छा असो अगर नसो आपल्याला यावंच लागतं. काय यावं लागतं? त्याचे अनेक कारण आहेत. नाथबाबांना विचारलं तर नाथबाबा कारण सांगतायत: जन्म घेणे लागे वासनेच्या संगीतेची झाले अंगे. हरिरूप. ज्ञानोबाऱ्यांना विचारलं तर आगा कर्मे जीव रावे तैतेही सुख दुःखी पडावे, तया ते भोगावया यावे देहा एका. भिन्न भिन्न कारण आपल्या येण्यासाठी आहेत. आपली इच्छा असो अगर नसो, ज्याप्रमाणे आपलं कर्म असेल त्याप्रमाणे आपल्याला जन्माला यावं लागतं, आपल्याला यावंच लागतं. म्हणून त्याला अनिच्छा प्रारब्ध म्हटलंय. संतांच्या ठिकाणी मात्र कोणतं प्रारब्ध आहे? तर स्वेच्छा प्रारब्ध आहे. येतो जातो आम्ही देवाचे संगाती. येणं जाणं आमच्या हातात आहे. ज्यावेळेस आम्हाला वाटतं यायचंय त्यावेळेस आम्ही येतो. कुठून येतो? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, येथे उपकारासाठी आले, गरजा वैकुंठी आले, पाठवले नाही. आता मी इथं स्वतःहून आलो का? मी स्वतःहून आलो का? नाही. तुम्ही काय केलं? मला बोलवलं, आमंत्रण दिलं म्हणून आलो. नाहीतर जर मग येत राहिलो असतो तर मागच्या वर्षी आलो नसतो का? तुम्ही आता बोलवलं नाही का? त्याच्या मागच्या वर्षी बोलवलं तर आलो होतो. आता या वर्षी बोलवलं आलो. पुढच्या वर्षी काय मला बोलू नकाच बोलू. जो पावत रस्ता होता नाही तर पावत बोलावू नका. ऐका, संतांच्या ठिकाणी स्वेच्छा प्रारब्ध आहे. त्यांना ज्या वेळेस या वाटतं त्यावेळेस येतात. म्हणून ठामपणे देवासमोर ते उभे राहिलेत आणि देवाला म्हणतायत: देवा मी पुन्हा जन्माला येईल. पण का हो महाराज, जन्माला येण्याचं तुम्ही म्हणतायत? म्हटले हो. पुन्हा दुसरी शंका बरं का, तुम्ही म्हणतायत? म्हटले हो. अहो तुम्हीच तर म्हणतायत जन्माला येणं एवढं सोपं नाही. जन्माला येत असताना दुःख आहे. किती दुःख आहे? तुम्हाला शब्द सापडला नाही. एखाद्या गोष्टीचं वर्णन करत असताना जर शब्द अपुरा पडला तर त्या ठिकाणी आपण काय शब्द वापरतो? बरोबर आहे की नाही? पंढरपूरच्या वारीमध्ये किती लोक, काय लोक नाही का? समुद्र पाहिल्यानंतर किती पाणी हो समुद्रामध्ये, काय म्हणू आपण? काय पाणी नाही का? काय शब्द? जिथं शब्द अपुरा पडतो तिथं काय. तसं त्या जीवात्म्याला येत असताना दुःखाला सुरुवात सांगितली कुठं? आईच्या उदरापासून. मग त्या आईच्या उदरामध्ये किती दुःख, तुकोबराय वर्णन करतायत. काय सांगो गर्भीची यातना, काय सांगू गर्भीची यातना, गोविंदा नारायणा, मज भोगिता नारायणा, मांस मळ मांस मळ मूत्र झाला, काय खंड येईल कर्म. काय शब्द तरी बी ना होऊ शकस. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणात हात असे.
किती दुःख का त्याचं वर्णन केलंय मदालसा माताने. विष्टाले बजवकडे नाकी तोंडी कुर्मीकडे गर्भवासाचे गुडे गर्भवासाचे कष्ट गाडे कोणापुढे सांगावे. आणखीन 9 मास कष्ट लासी 10व्याने प्रसूत झाली येताची कर्म जाड तुझी मान अडकली आकांतुये जननी दुःखदाय मोकली स्मरत हरिहरा ध्याय श्री कृष्ण माऊली परिये दे मदालसा स्वामजार बाळा परिये दे मदालसा स्वामजार बाळा. हा ती मदालसा माता आपल्या बाळाला उपदेश करताना म्हणते काय काय कसं आहे. इतकं दुःख आहे इतकं दुःख असताना नवे नवे जन्माला येत असताना दुःख आईला दुःख बाळाला दुःख जन्माला आल्यानंतर त्या बाळाला दुःख किती दुःख त्या बाळाला सांगता येत नाही. त्या बाळाकडे एकच पर्याय असतो रडणं आणि रडणं. तो फक्त रडतो दुसरं त्याला सांगता येतं का. मम्मी पोट दुखतंय असं नवजात बालकाला बोलता येतं. मम्मी डोकं दुखतंय मम्मी कान दुखतोय नाही. त्याच्याकडे एकच पर्याय असतो एकच बटन असतं दाबलं टॅ 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 मग त्या अंदाजाने आता तज्ज्ञ डॉक्टर आलेत. आता डॉक्टर तज्ज्ञ आहेत ते बरोबर अंदाज करतायत ते बरोबर ट्रीटमेंट करतायत ते बरोबर ते काहीतरी हे करतात आधी काय म्हणतात टेस्ट करून नाही का रक्ताची चाचणी करतायत रक्त लघवी चेक करतायत आणि त्यानुसार ते बरोबर आजार. पण पूर्वी होतं का तसं काही. पूर्वी तसं काही नसायचं. अंग गरम लागलं की समजायचं ताप आलेला आहे. पण अंग गरम लागल्यावर ताप आलाय समजत होतं पण त्याचं पोट दुखत असेल तर हे कसं समजायचं. त्या बिचाराकडे रडण्याशिवाय पर्याय नाही. जास्त रडायला लागला राहत नाही. नाविलाजाने पूर्वीचा डॉक्टर म्हणजे घरातल्या आजीबाई असायची. मग ती नवीन आलेली सुनबाई ते बाळक जर जास्त रडायला लागलं तर तेवढ्या रात्री त्या आजीबाईला उठायच्या. आजी उठा ना काय झालं बाळ रडतंय उठवच दे त्याला. ही ॲडव्हर्टाईज आता राहिली नाही. पूर्वी ही ॲडव्हर्टाईज होती. काय झालं बाळ रडतंय काय दे त्याला उडवस दे त्याला. गोपाल महाराज तुम्हाला बरोबर याद राहिली उडवर्स. हा ते औषध होतं एक. ती आजी उठायची आणि मग त्याचं पोटाला हात लावून पाहायची. थोडं जर कडक लागलं नाही का ते पोट चढून द्यायची. नाहीतर मग दुसरा पर्याय इथं हात लावून पाहायची. इकडं काय म्हणतात त्याला मला माहिती नाही. हा हसल्याच म्हणतात ना. हसले म्हणजे एकच हसल्याच आहेत ना. अनेक वचनी एक म्हणजे हसली एकटी हसली आणि सगळ्या हसल्या. नावात किती विरोधाभास आहे की नाही. नावात किती विरोधाभास आहे. हसल्या म्हणजे काय अर्थ होतो स्माईल नाही का. पण त्या हसल्या हाच अर्थच का नाही. ती आजी ज्या वेळेस तिच्या कोमल हातांनी नाही का आजीचे कोमल हात कितला तरी बोगना उचलेला आजीना हात राहतात गरम बोगना कडक हात निबर हात आजीचे. आणि ती आजीबाई मग तो उपचार करताना त्या हसल्यात चोळते. तो बिचारा जागेवर डान्स करायला लागून जातो. तो अंदाज घेतो मी जर झोपलो नाही तर आजी रातभर चोळत राहील. तो डोळे लावून घेतो बळजबरी डोळे लावतो. आजी म्हणते हा झालं त्याचा हसल्याच घ्या होतील टाक जोळीमा. जोळीमध्ये विचार करतोय दुखी ते राहणं पण रडणं नाही पडावं. रडलो तर आजी आहेच. कशी तरी रात्र काढतो. सकाळी आंघोळीचं डिपार्टमेंट कोणाकडे आजीबाईकडेच. आताच्या पोरींना थोडी आंघोळ करता येईल. हा आणि ते आंघोळ म्हणजे त्याचं पूर्वी काय टब नव्हते असे टब. पूर्वी अशा तगाऱ्या बी नव्हत्या प्लास्टिकना. टोपला राहत त्यात मग पाणी राहाय नाही. त्या गुगऱ्या काढायला काम पडेत. आता ते आता प्लास्टिकचे टोपच असे आहेत. पाणी भरून दिलं आणि त्याच्यात त्या पोराला ठेवलं खेळबो पाणी. त्या पूर्वीच्या मुलाची आंघोळ म्हणजे आजीच्या पायांवर बरोबर ना. आजीबाई अशा पाय लांबवायची. आता आजीबाई म्हटल्यानंतर नाही का 70, 80, 90 वर्षाची आजीबाई त्या अंगावर चाटूवर मांस नसायचं. संसार करून बिचारीचे नुसते हाडं शिल्लक.
नाही का, हाडं शिल्लक. ते पाय म्हणजे आता काय उदाहरण द्यावं, आजीचे पाय आणि वकरण्या सारख्याच. हा, त्या दांड्या आपलं त्या पाय लांबवल्यानंतर पायांवर ती आजीबाई त्या लेकराला झोपायची. आता झोपल्या झोपल्या इतकं कडक लागायचं त्याला, ते खालून वरती यायचं. बरं, वरती आल्यानंतर पाणी आजीच्या मतानुसार घेतलं जायचं आणि टाकलं जायचं. महाराज असाही त्याला त्रास व्हायचा, पण सांगता येत नाही. गोरपान पोरगं पण लाल बुंद व्हायचं. कसं तरी आंघोळ आटोपल्यानंतर आता तरी आजी सोडेल, पण तरी सुद्धा आजीबाई सोडत नव्हती. इकडचा पाय तिकडे तिकडचा पाय इकडे करून त्याला सगळं पिळून पाळून त्याच्या कानात तेल टाकून ते बाजरीचं पीठ डाळीचं पीठ चोळून चोळून तो पार वैतागला की तो ओळखायचा. रात्री जसं केलं तसं आत्ता करावं लागेल. डोळे गच्च लावून घ्यायचा आणि मग आजी म्हणायची. काय म्हणायची आजी? म्हणा सोन्या, हा मी आंघोळ करू दिनी म्हणून कसं झोपना. सोन्या डोळे लावल्या लावल्या म्हणतो शिलगावं दडी तर तिथून दर्शन. त्या बाळाला सांगता येत नाही, लहान लेकरांना सांगता येत नाही. शाळेत जाणाऱ्या पोरांना विचारा. तुम्हाला आताचे तर पोरच म्हणावं बा. आताच्या पोरांना आपण फार सुखी होतो गड्या. एक ती पिशवी असायची, नायलॉनची पिशवी, पोपटबुवान पिशवी सारखी बरं का. त्या पिशवीत एक पाटी, एक पेन्सिल बी काय कर लेवान कामरायाने तर पेन्सिल थोडा तुकडा कर दे रे. त्या पाटीवर पुसायचं आणि त्याच्यावर लिहायचं. बरं, पुसायला कुठून पाणी लिहित का? नाही, पुसाय नाही. पाटी पुसली का लिहा त्याच्यावर. तर आता पहा ना तुम्ही, त्या पोराचं तुम्ही तराजू मध्ये ठेवा, तोळा भार करा, तोळा भार, दप्तरच जास्त येईल. इकडे त्या पोराला बसवा आणि इकडं त्याचं दप्तर ठेवा. त्याच्या वजनापेक्षा दुपटीचं दप्तर झालेलं आहे. आणि आता काय झालंय खरं सांगू तुम्हाला, हेवा दावा जास्त लागलेला आहे. शिक्षणाकडे नाही लक्ष, हेवा दावा. त्याचा पोरगा त्या पिवळ्या गाडीत जातो इंग्लिश मीडियम मध्ये, मग आपला नाही कराय ना परिस्थिती, तरी त्या बिचाराला नाविलाजाने तिथं ऍडमिशन घ्यावं लागतं. मग ऍडमिशन घेतल्यावर ते देतात टाय, शर्ट, पॅन्ट, सॉक्स, बूट, दप्तर, वॉटर बॅग, न ते आय कार्ड. मग सकाळी त्याला पावडर लावून मस्तपैकी तयार करून त्या एसटीत. बरं, त्याची झोप झालेली नसायची. एसटीत बसवल्या तो झोपिलेस. तो एसटीवाला बी काही लेणं देणं नाही. त्या स्कूल बसवाला तो फक्त पुढे देखील गाडी चालतेस. पोऱ्या कथा बी गडबड, तथा बसाडेल तो आता बसाडेल तथा. बरं, संध्याकाळी ते वापस येतात. टाय मांगे, आय कार्ड कंबरले, एक सॉक्स खिसामा, एक बूट हातमा आणि ते दप्तर. हा म्हणा वाघ, अरे वाघ. ही अशी अवस्था. शाळेमध्ये काय शिकवलं, त्याची तेवढी बुद्धिमत्ता आहे की नाही हे सगळं काही पाहिलं जात नाही. वास्तविक बीएडला असताना मानसशास्त्र शिकवलं जातं. प्रत्येकाची बुद्धिमत्ता सारखी नसते. मागच्या बेंचवरच्या बसलेल्या विद्यार्थ्याचा विचार करून शिकवावं लागतं, बरं का. मला वाटतं मामासाहेब दांडेकरांनी जी, बरं का बाबा, मी बीएडला असताना ज्यावेळेस प्रस्तावना कौशल्य, प्रश्न कौशल्य असे काही कौशल्य शिकवण्यात आले, त्यावेळेस मला लक्षात आलं की मामांनी जी कीर्तनाची परंपरा घालून दिली. आळंदीचा कीर्तनकार जर असेल तर तो प्रस्तावनाच मांडेल. प्रस्तावना मांडल्यानंतर अभंगात प्रवेश करणं, एका पदाचं चिंतन मांडेल. ही परंपरा बीएडला असताना शिकवली. मग मला तेव्हा लक्षात आलं की मामांची दूरदृष्टी होती गड्या. हा, मामाने तीच कीर्तनाची पद्धत त्या संस्थेमध्ये लागू केली, जी बीएडला शिक्षणशास्त्र ज्या ठिकाणी शिकवलं जातं त्या ठिकाणी ती परंपरा होती. सांगायचा मुद्दा असा, लहानपणी दुःख, तारुण्याचं दुःख, तारुण्यामध्ये अति दुःख, तारुण्याच्या मध्ये न मानी कोणा सदा मुसमुशी धुळी जायचा. तारुण्याचं दुःख, तारुण्य संपलं, कसं तरी जमवलं. आता कसं तरीच म्हणावं लागेल, कसं तरी जमवलंच. आणि मग मंडपामध्ये आवाज येतो, शुभमंगल सावधान, नाही का, आली लग्न घटी समीप नवरा, घेऊन यावा घरा. तुमच्यावर अतिक्रमण करतोय. गृह्यते मधुपर्क पूजन करा, अंतरपटा ते धरा. साखरपुडाले मोबाईल देवाय द्याडा, अंतरपटा धरा. दृष्टा दृष्ट वधूवरान करणे, दोघे करावी उभी. वाजंत्री बहुगलबलान कर
कुर्यात् सदा मंगलम शुभ मंगल सावधान. उठा पेलो दिंद्या. काही विचार करतील गोरच मुहूर्ताचं लग्न होतं का काय, आणि लग्न लागे गे होते मग जेवायला जावाला हरकत. लग्न आटवला की संसार, आणि संसार म्हटला की दुःख. हे ऐकून ऐकून तुम्ही नबी कान पिकी घ्यात आणि आम नबी तोंड पिकी घे. सांगी सांगी संसार दुःख मूळ चहूकडे गड विश्रांती नाही कोठे. किती गोड स्वर लावतात ते भजनी मंडळांचा स्वर येतो. गोपाल महाराज सकाळी सकाळी काकड्याच्या अभंगात मध्ये येते. ते ऐकूनच वाटतं खरंच संसार मग अजिबात सुख नाही. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. तू गाबड रे, तुला जरा का धावपळ कोणी करत नाही. उठल्या उठल्या पळस, आणि विश्रांती नाही कोठे. दुःख बांधवडी आहे संसार, आहे संसार सुखाचा विचार नाही कोठे. जन्मापासून तर मरेपर्यंत दुःख असताना तुम्ही जन्म घेण्याचं म्हणताय. तुकाराम महाराज म्हटले एवढं पल्लाळ लांबायचं काही काम नव्हतं. थोडक्यात उत्तर मी सांगितलं असतं. मी प्रपंचाकरता जन्माला येत नाही, प्रपंच करण्याकरता जन्माला येणार नाहीये. बरं, पहिली शंका होती आईच्या उदरात नाही यायचंय. आईच्या उदरातनं तुम्हाला यायचंय, ते तुम्हाला दुःख आहे, आम्हाला नाही. तुम्हाला का नाही? कारण आम्ही सतत देवाचं चिंतन करतो, आणि जे सतत देवाचं चिंतन करतात त्यांना उदराचं दुःख होत नाही. काहीतरी प्रमाण आहे ते. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. हा, हृदयामध्ये आम्ही सतत त्या देवाचं नामचिंतन करतो, म्हणून आम्हाला गर्भवासाचं दुःख होत नाही. ज्याप्रमाणे पायी चालणारा प्रवासी, जुने कीर्तनकार उदाहरण सांगायचे, पायी चालणारा प्रवासी आणि पालखीमध्ये बसून आलेला प्रवासी, दोघांचा प्रवास सारखा होईल का? नाही. आत्ताचं उदाहरण म्हणजे ज्याने फर्स्ट क्लासचं तिकीट काढून ठेवलंय 4 महिने अगोदर, एसीचं तिकीट काढलेलं आहे, जो एसी डब्यामध्ये बसून आला आणि दुसरा लोकल डब्यामध्ये, सगळे बिहारी लोक होते तिथं आधी जेवून बसलेले, जसं तोंड घातलं तसं गरम वाफ निघायची. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला चांगला अनुभव इकडे रेल्वेचा. आमच्याकडे खरं सांगू का, रेल्वे माहितीच नाही. खरंच बरं का, तुम्हाला खोटं वाटेल, हे महाराजांना माहिती. काही नाही तर रेल्वेला असा हात सुद्धा लावला नाही. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा रेल्वेत बसलो पंढरपूरला, आळंदीला गेल्यानंतर. मला तर असं फिलिंग असा आनंद व्हायचा की जसं मी विमानात बसलोय. मला असं उत्साह वाटला. कधी रेल्वे चालू होते, कधी रेल्वे चालू होते. मी खिडकीतच पाहत राहिलो. खिडकीत पाहता पाहता रेल्वे सुरू झाली, निघायला लागली. पण मला काय माहिती, मला ते खडखड धडधड खडखड धडधड आवाज ऐकायला सवय. ती रेल्वे कशी सुरू झाली माहितीच नाही. भिंत मागे जायला लागली, मी जोरात ओढायला लागलो. म्हटलं बापरे, माऊली नंतर चमत्कार. भिंत मागे चालली, भिंत मागे चालली. एक आमचा मित्र होते वाल्मिक महाराज, बरं का. वाल्मिक महाराज म्हणे भीत नाही मागे चालली, गाडी पुढे चालली. मग माझ्या लक्षात आलं, पहिल्यांदा बसलो तुम्ही. त्या रेल्वे गाडीमध्ये ते डबे असतात महाराज. जो लोकलमध्ये प्रवास करून आलेला आहे आणि जो एसी मध्ये प्रवास करून आलाय, एका स्टेशनवर बसले आणि दुसऱ्या स्टेशनवर दोघं उतरले, दोघांचा प्रवास सारखा होईल का? नाही. एकाला प्रवास न झाल्यासारखा वाटेल आणि एकाला प्रवास नको नकोसा झालाय. जसं नको नकोसा झाला म्हणजे तुमचं आमचं आणि संतांचं येणं म्हणजे एसी डब्यासारखं. म्हणून त्यांना गर्भवासाचं दुःख होत नाही. जन्माला आल्यानंतर प्रपंचासाठी ते जन्माला येत नाही. मग कशासाठी येत आहेत? तुझी चरण सेवा साधावया. चरणाची सेवा करण्याकरता तुकाराम महाराज यायचं म्हणतायत. आता चरणाची सेवा का उल्लेख केलाय? कदाचित त्याच्या मागे अर्थ असेल, आपल्याला अर्थ लावता येईल. बाबा तुकोबराय असंही म्हटलं शकले असते, पांडुरंगाची सेवा करण्याकरता जन्म घेईन, विठोबाची सेवा करण्याकरता जन्म घेईन, विशेष अंगाने चरणाची सेवा करण्याकरता जन्म घेईन असं का म्हटले? याचे 2 कारण आपल्याला सांगता येतील. भगवान परमात्म्याचे चरण म्हणजेच भगवान परमात्माचं स्वरूप. चरण म्हणजेच देवाचं स्वरूप. जसं उदाहरणासाठी आपण व्यवहारामध्ये महाराज लोक आता आपल्या गावात आलेले आहेत. आता असतात भजनी मंडळ, सगळे भाविक लोक असतात. सहज म्हणतात महाराज लोक आता 7 दिवस आहेत. मग एकादशी असेल किंवा एखादा काही दिवस असेल तर ते जातात महाराजांकडे. महाराज आमच्या घराला काय लावा म्हणतात ना बाबा, आमच्या घराला पाय लावा. मग अनिल महाराज, विश्वनाथ महाराज, पांडू महाराज लगेच पिशवीतनं पाना काढतात. त्या पाय खोलतस, याल्या पाय लाईया, असा अर्थ करता येईल का? नाही. किंवा मग पाय लावायला, मग ते येतात आणि असं पाय लावून निघून जातात का?
नाही, तोही अर्थ करता येणार नाही. पाय लावा याचा अर्थ आमच्या घरी या आणि आम्हाला सेवेची संधी द्या, सेवा करू द्या. चहा पाणी दूध नाश्ता काय असेल दक्षिणा वगैरे वगैरे अशी आम्हाला सेवा करू द्या, असा त्याचा व्यापक अर्थ होतो. तसं तुकोबाराय म्हणतात चरणाची सेवा. चरणाची सेवा म्हणजेच स्वरूपाची सेवा असा अर्थ आहे. आणि दुसरा चरणाचाच प्रामुख्याने का उल्लेख केला? तुकाराम महाराज परमार्थ करण्याकरता. लक्ष द्या बरं का, आता पटापट दुसरं सांगणार नाही, ऐका. या एका चरणाचं नीट तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तुकोबाराय चरणाची सेवा का म्हणतायत? दुसरं कारण असं असू शकतं, तुकोबाराय परमार्थ करण्याकरता जन्माला यायचं म्हणतायत. आता परमार्थ करत असताना या शरीरामध्ये जे इंद्रिय आहेत बरं का, त्या इंद्रियांमध्ये ह्या इंद्रियांचा एक राजा आहे. या शरीरामध्ये जे इंद्रिय त्या इंद्रियांचा एक राजा आहे. त्या राजाचं नाव काय? काय बाबा बरोबर बोलले काय? हा, मन. विनेकरी बाबा, मन या इंद्रियांचा राजा आहे. मनुराजा एक देहपुरी. हा, या देहपुरी नगरीचा राजा मन आहे. आणि ते मन खूप चंचल आहे. तुमच्याच भागातले कीर्तनकार प्रमाण म्हणतात ते, मेरा मन कत कत जाए. नाही, तो अंबानेरकरचा आहे, असं कोणतरी म्हणत होतं बरं का. एक मन चंचल आहे, मन चपळ आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलभद्रुडम तस्याहम निग्रम मन्ये वायुरीव सुदुष्करम. नाही का, चंचल मन आहे, चपळ मन आहे. हे मन परमार्थाकडे आकर्षित होत नाही. हे मन चांगलं कीर्तन केलं तर नीट लक्ष देत नाही. काही चुटकुला सांगितला, काही हसवलं तर ते मन प्रसन्न राहतं. आणि देवाचं सांगायला लागलं की ते मन असं खाली पाहतं. नाही का, या मनाला वेगळं आवडतं. या मनाला काहीतरी चटकदार आवडतं. चायनीज आवडतं, चायनीज. हां, इंडियन नाही आवडत. हे मन फार विचित्र आहे. या मनाबद्दल कितीतरी कवींनी, संतांनी, शास्त्रकारांनी तक्रार केलेली. फार चंचल मन आहे. वृंदावनातले कवी त्यांनी तक्रार केली, ये मन बडा चंचल है, कैसे तेरा भजन करूं. वाह, ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं. जितना इसे समझाऊं उतना ही मचलता है. जितना इसे समझाऊं उतना ही मचलता है. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. राधे तेरे चरणों की धूल जो मिल जाए. सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. तकदीर बदल जाए. नाही, मेन म्हणे असण्यासाठी वाजणार. बरंच आहे, तुम्ही वाजल्या. ह्याशी बोल वाजवत नाही हो कोणी. फार सायास करतात, फार प्रयत्न करतात महाराज, पण तरी तब्येत सुधरी. इथला कष्ट कसा घ्या. हा ना, ते जेवढं काम करतात तेवढं खातात. असं आता 7 ठीक आहे. हे मन चंचल चपळ आहे. आपल्या खानदेशातल्या बहिणाबाईंची कविता सगळ्यांच्या तोंडपाठी. मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येते पिकावर. मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येते
कविता होत्या महाराज, नाही का? मनाबद्दल तक्रार करतायत. आता तुम्ही म्हणणार महाराज चरणाचं सांगत होते, आता मनाकडे काय घेऊन आले? आमनं मन काही लागी नाही राहिलं. एका मिनिटात तुमचं मन लावून देतो. ह्या मनाचं याच्यासाठी सांगतोय, तुकोबारा जन्म घेणं कशासाठी जन्म घेत आहेत? परमार्थ करण्याकरता. परमार्थ करत असताना हे मन फार बाधक ठरत असतो. हे मन चंचल आहे, चपळ आहे, मन स्थिर राहत नाही. स्थिर राहत नाही म्हणजे स्थिर राहत नाही का? नाही, स्थिर राहतच नाही असं नाही. उपाय आहे ना त्याच्यावर. काय उपाय? या मनाला जर देवाचे चरण दाखवले, काय या मनाने जर देवाचे चरण पाहिले तर काय होतं? आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, किंवा देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. आणि एकदा का मन निवांत झालं, एकदा का मन स्थिर झालं, पहा तुम्ही व्यवहारातली गोष्ट असू द्या किंवा परमार्थातली गोष्ट असू द्या, तुम्ही देवाजवळ दररोज जातायत, देवाची पूजा करतायत, देवाचं भजन करतायत, देवाचं कीर्तन करतायत, नाही का? देवाचा अभिषेक करतायत. अभिषेक करतात का देवाचा? देवाचा अभिषेक करतायत. मला शिवपुराण कथा बसवायची होती हो, बरं का? पण मी फक्त ते तांडव बसवलं थोडंसंच. जटाकटाह संभ्रम ब्रह्मण्य लिंप निर्जरी विलोलवीचे वल्लरी विराजमान मूर्धनी. धगत 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 लाटपट्ट पावकी किशोर चंद्र जे करे रति प्रतीक्षण मम. जटाकटाह संभ्रम ब्रह्मण्य लिंप निर्जरी विलोलवीचे वल्लरी विराजमान मूर्धनी. करण लागले. हे गाण्यामधलं होतं ते. देवाची पूजा करतोय, ही क्रिया आपली चालू आहे, मंदिरात आपण जातोय, पण आपलं मन जर स्थिर नसेल ना, मग ती शरीराने फक्त क्रिया सुरू आहे आणि देवाला ती क्रिया आवडत नाही. देव अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी, काही न लगे एक भावची कारण. आणि तो भाव कधी निर्माण होईल? ज्यावेळेस तुमचं मन स्थिर होईल त्यावेळेस तो भाव निर्माण होईल. त्यावेळेस देवासमोर गेल्यानंतर देवाला एकच सांगा. श्री गुरु नत्तू सिंग बाबांचं हे वाक्य होतं बरं का. बाबा शिष्यांना उपदेश करत असताना सांगायचे, ज्यावेळेस नित्यने मला बसले असायचे ना सगळे, महेगावकर मध्ये बाबा जर आले, बाबा म्हणायचे, का रे दुकान मांडले का पूजा करतायत? समोर देव ठेवलेत आणि जर बडबड करत असणार तर मग ते दुकान मांडलेले. तुम्ही पूजा करत असताना मनाने पूजा करा. आधी मनाने कमळाचं फूल तयार करा, त्याच्यामध्ये भगवान परमात्म्याला विराजमान करा. मग जे पाहिजे तुम्हाला मनाने तुम्हाला काही आणता येईल. बरोबर ठीक आहे? आता मी जर ठरलो मनाने माझ्या कीर्तनामध्ये कोणाला बोलू? कोणाला बोलू? तू ते काय कोणाला बोलू सांग. नको, हेच चांगलेत आपले आपले, कोणालाच बोलवायचं नाही. ज्याला पाहिजे त्याला आपल्याला करता येईल. मनाने कुठेही जाता येईल, मनाने आपल्याला मानसिक पूजा करता येईल. आणि मानसिक पूजा मला वाटतं श्रेष्ठ पूजा मानली गेलेली बरं का. मन स्थिर राहून देवासमोर गेल्यानंतर देवाला सांगा, देवा मनाला सांगा आधी, मना ऐके रे मना तुझ्या स्वहिताच्या खुना. हे मना, दिवसभर तुला कुठं फिरायचं फिर, पण आता मी देवासमोर आलोय गड्या. आता देवासमोर आलोय ना, बस देवाशी मला संवाद साधू दे, देवाशी मला बोलू दे, आणि मग तुम्हाला काय बोलायचं त्या देवाशी बोला. त्या मनाला दररोज सवय करा. ते मन एकदा दररोज केल्यानंतर ते मनाला सवय लागेल, ते मन स्थिर होईल. आणि एकदा का मन स्थिर झालं की मग तो परमार्थाचा आनंद घेता येईल. आणि मग तुम्ही हाताने टाळी वाजवून मुखाने नामचिंतन कराल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा
मनापासून तुम्ही सगळ्यांनी भजन केलं असं मी गृहीत धरतो आणि 5 मिनिटात मधले 4 चरण सांगून शेवटच्या चरणापर्यंत येतो. तुकोबर आहे, मन स्थिर होण्याकरता कदाचित दुसरा अर्थ मी सांगितला बरं. तो तुझी चरण सेवा साधावया. महाराज 10 वाजून 25 मिनिटापर्यंत फक्त चरणाची सेवा करणार का? म्हटले नाही, मला आणखीन सेवा करायची. कोणती कोणती? हरिनाम कीर्तन, संतांचं पूजन, महाद्वारात लोटांगण घालायचे. हरिनाम कीर्तन का? देवाचं गुणगान का? कलियुगामध्ये सगळ्यात प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते फक्त आणि फक्त आणि फक्त देवाचं नाव आहे. तुम्हाला या देवाच्या नामचिंतनाच्या जोरावर भौतिक असू द्या किंवा पारलौकिक असू द्या, ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला प्राप्त करायच्या असतील त्या फक्त आणि फक्त देवाच्या नामचिंतनानेच प्राप्त होतील. मग शारीरिक व्याधी जरी असेल ती सुद्धा घालवण्याची ताकद नामचिंतनामध्ये आहे. हे तुम्हाला पटत नसेल तर आता या कलियुगामध्ये वृंदावनाला जायची गरज नाही. तुमच्या मोबाईलमध्येच जर तुम्ही ओपन केलं श्रीहित प्रेमानंदजी महाराज आणि त्यांचे रील्स जर तुम्ही पाहिले, त्यांचं प्रवचन जर तुम्ही ऐकलं आणि त्यांच्या चेहऱ्याकडे जर पाहिलं, डॉक्टरांनी सांगितलं दोन्ही किडन्या फेल आहेत. बाबाजी आप अभी अपनी कुटिया में जाओ, 2-3 महीने आप जिंदा रहेंगे, ज्यादा नहीं. क्यों? क्योंकि आपकी दोनों किडनी फेल हो गई. दोनों किडनियां फेल हो गई. मेरी हिंदी फेल हो गई. आता मला सांगा, 2 महिन्यापर्यंत जास्तीत जास्त जगणारा माणूस 15-16 वर्ष झाली नाही का? किती तेज आहे चेहऱ्यावर आणि काय प्रभाव आहे महाराज. अहो, हिंदू समाज प्रभावित होईल यात नवल नाही. मी आजपर्यंत पाहिलं होतं आपले साधू संतांना प्रभावित आपले हिंदू होतील, पण आश्चर्याची गोष्ट मुस्लिम लोक सुद्धा प्रभावित होत आहेत आणि ते सुद्धा जात आहेत. अरे त्यांचा त्या इंस्टाग्रामवर जर पाहिल्या, मी तर कमेंट वाचतो, बरेच मुस्लिम लोक त्या ठिकाणी कमेंट करतायत आणि म्हणजे प्रार्थना करतायत की अशा महात्माला निरोगी आयुष्य असू दे, आणखीन हा महात्मा जगला पाहिजे. किती आजाद शत्रू असेल महाराज. याला म्हणतात भेदाभेद भ्रम अमंगळ. सगळ्या प्रकारचे लोक तिथं येत आहेत. काही तर परदेशात गेलेले इथं भारतात येऊन खास वृंदावनामध्ये त्या प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला जात आहेत. आमचे श्री गुरु मारुती बाबा सुद्धा जाऊन आले होते. मी सुद्धा स्वतः जाऊन आलोय. कारण ते पाहिल्यानंतर त्यांचा प्रभावच असा आहे, तेज असं आहे. बरं कशाच्या जोरावर काय सांगतात ते? काही गंडा दोरा काही देतात का? ते म्हणतात नाही, त्याला विरोध करतात. गंडा दोरा नाही, कलियुगात फक्त आणि फक्त नाम जप करो. बस नाम जप करो. नाम जपाने तुम्हाला सगळं काही प्राप्त होईल. अरे तरुण मुलं दिल्ली सारख्या शहरामध्ये, उत्तर प्रदेशामध्ये, वृंदावनामध्ये तरुण मुलं हातामध्ये गोपणे घेऊन राधा 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 जप करतायत, नामचिंतन करतायत. आणि त्या नामचिंतनाचा परिणाम सुद्धा महाराजांना भेटून सांगतायत, महाराजजी 2 वर्षापासून आम्ही नामचिंतन करतोय, आगळा आणि वेगळा आनंद येतोय. नामचिंतनाचा आनंद माझ्या तुकोबाऱ्यांनी सुद्धा एवढ्या 400-450 वर्षापासून सांगतायत. ही गोड आहे त्या देवाचं नाव. किती अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा काबान गे, काबान गे. अमृताहुनी गोड. बस जास्त गोड आता चालत नाही कलियुगामध्ये. कारण जास्त गोड खाल्लं तर काय होते? डायबिटीज होते. पण नामचिंतन असे तुमची डायबिटीज सुद्धा कमी बी नाही जास्त बी नाही, कंट्रोलमध्ये ठेवील असं डॉक्टरांनी सुद्धा मान्य केलं. विठ्ठल 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 म्हणा, सगळं काय निरोगी राहणार. हा, नामाच्या जोरावर सारे संकट नाहीसे होतात.
तयाच्या चिंतने निर्सेल संकट नितराल दुर्गट भवसिंधू. म्हणून हरिनाम कीर्तन. दुसऱ्या पदात संतांचं पूजन. आता संतांचं पूजन का? संतांचं पूजन एका मिनिटात सांगतो आणि सेवा समाप्त करतो. आपली नियोजित वेळ संपलेली आहे. ऐका, मला माहिती आहे माझा जीव घाबरतो. 2 मिनटं जास्त झाले बरं. अजून 2-3 मिनटं घेऊ का? नाही तर तुम्ही 8 ते 10 टाकेल 10:30 घ्यात आणि त्यामध्ये 2 मिनटं टाकू पुढे. तसं काही ना. मी बी इथला थकीत आहे. मी सांगसूस. ऐका, संतांचं पूजन काय या ठिकाणी तुकोबरायांनी सांगितलंय. कारण देवाचं आणि संतांचं कसं नातं आहे, जसं आईचं आणि मुलाचं नातं असतं. एखाद्या आईसमोर जर तुम्ही त्या मुलाच्या कानफटीत मारली, ती आई म्हणेल का दादा या ना कॉफी ठेवते, म्हणेल हा हा. ती आई अशा शिव्या दिली एक बी डबल येऊ देणार नाही, कारण नसताना मारलं तर. याच्या उलट तुम्हाला जर कॉफीच प्यायची असेल, चहा प्यायचा असेल आणि एखादं पोरगा अंगणामध्ये खेळत असेल ना, त्याला उचलून घ्या. त्याला उचलून घ्या आणि त्या आईकडे जा. आमचे गुले बाबा फार गोड सांगतात. त्याला उचलून घरात घेऊन जा. घरात गेल्यानंतर मग त्या आईला आता शिव्या द्या. का ग बिंडोक, तुला अक्कल बिक्कल आहे का? काय तुझा पोरगा कृष्णासारखा गोड कसा दिसतो, कसा तो. जरा हातपाय तोंड धू, पावडर लाव, काजळ लाव, टिकली लाव. हा हा हा, जसा कृष्णच. जशी आजची ती कन्या आहे बड्डे गर्ल, तिचा गेटअप असा आहे, कृष्णच दिसते खरंच ती. हा, काय गोड आहे, काय गोड आहे, काय गोड आहे तुझा मुलगा. पण तुला मात्र काय अक्कल नाही. तुला तर फक्त त्या फॉर्म भरावाच वेळ चालला तुला नाही का. वावर नको, शिवर नको, काही नको, उठ सूट चाल नाही करती. फार वैताग आणला होता गड्या भाऊ. आणि त्यामध्ये माझा मेसेज एखादा पडी घ्या, KYC जमा करा. शेलगाव तर ती KYC शब्द म्हाताऱ्या बाया नाही पाठव घ्या. त्या कुठं चालली म्हातारी KYC करायला. फार अवघड होत ते. हा, तिला शिव्या द्या पण तिच्या मुलाचं कौतुक करा बरं का. परिणाम काय होईल? ती आई म्हणेल दादा बसा 2 मिनिटं, मी काय ठेवते, चहा ठेवते, आहे का नाही. तिला बिंडोक म्हटले, तुला अक्कल नाही म्हटले, पण हे म्हणत असताना तुम्ही कौतुक कोणाचं करत होते? मुलाचं कौतुक करत होते ना. तिला शिव्या दिला त्याचं काही वाटलं नाही, पण मुलाचं कौतुक केलं याच्याने ती संतुष्ट झाली. तसं संतांचं पूजन काय करायचं? एक वेळा देवाची पूजा केली नाही चालेल, पण संतांचा आदर झाला पाहिजे, संतांचं पूजन झालं पाहिजे. का झालं पाहिजे? श्री गुरु नत्थुसिंग बाबा प्रवचनात सांगायचे, तेही प्राणा परवते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. जो माझ्या भक्ताची भक्ती करतो तो भक्त मला जास्त आवडत असतो. म्हणून संतांचं पूजन आणि महाद्वारात लोटांगण घालायचे, या प्रकारची सेवा करायची. सेवेचं फल काय? या सेवेमुळे आम्ही आनंदामध्ये राहू, आनंदी निर्भर असो बोलते ठाई, सुख दुःखा नाही चाळा आम्हा. कोणत्याही ठिकाणी असू द्या, गाढवावर बसून धिंड काली तरी आनंदच मानला, मान सन्मान भेटला तरी आनंदच मानला. तुल्य निंदा स्थिरमौनी संतुष्ट होईने केनचित, जो खांडावया घाव गाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष देसा. या स्थितीवर, या पदावर आम्ही पोचू. महाराज या प्रपंचासाठी अनेक सायास न करीना धर्यास, होईन उदास सर्व व्हावे. मग मोक्षाबद्दल काय मत आहे तुमचं? मोक्ष माघरी कामारी दासी, मोक्ष माघरी कामारी दासी, मोक्ष माघरी कामारी दासी, मोक्ष माघरी
घालून लोटांगण तुका म्हणे